हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 93. न करोती. लहान मूल एकटे खेळत असते. त्याचे कोठेही ध्यान नसते. आपल्याच नादात छान रममाण झालेले असते. खेळता खेळता अचानक ते सोफ्यावर आपटते. अगदी किरकोळ मुका मार बसतो. ते वरमते आणि आजूबाजूला पाहते. तेथे कोणीच नसते. चला, आपण आपटलो हे कोणाच्याच ध्यानात आले नाही. पुन्हा आपल्या नादात खेळू लागते. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. या न्यायाने भक्ताने यामधून शिकायचे आहे. पुरुष स्वतःच्या पराक्रमाकडे इतरांचे ध्यान वेधून घेत असतो आणि स्त्री स्वतःच्या सौंदर्याकडे इतरांचे ध्यान वेधून घेत असते. तथापि भक्ताने एकमेव स्वतः सोडल्यास कधीही कोठेही कर्मयोगाशिवाय ध्यान द्यायचे नाही आणि तसेच स्वतःकडे कोणाचे ध्यान वेधले जाईल असे काहीही करायचे नाही. तर आणि तरच तो कर्मयोग झाल्यावर न करोती या तत्वाप्रमाणे आचरण करू शकेल. ध्यान देण्यासाठी आपण स्वतःसाठी पर्याप्त आहोत. यासाठी अन्य कोणाचीही आवश्यकता नाही. असे केल्यासच आपण स्वतःजवळ एकांतात राहू शकतो. स्वतःच्या अंतःकरणात अंशात्म्यावर ध्यान साध्य करू शकतो. तरच आपण कर्मयोगाव्यतिरिक्त अन्य अनावश्यक गोष्टींकडे आकर्षित न होता एकांतात राहू शकतो. भक्तासाठी हे करणे फार गरजेचे आहे. कारण ध्यानामधून ध्यानासाठी योग ऊर्जा प्रादिप्त होते. त्या योगे परम ऊर्जा दर्शन शक्य होते. लेख क्रमांक 94. न करोती. आपण एकटे जन्माला आलो आहोत आणि एकटेच देह सोडून जाणार आहोत. याचा अर्थ जन्म आणि देहत्याग यामध्येही आपण एकटेच असतो. हेच नैसर्गिक आहे. आपले संगसाथी आहेत हा आपला आभास आहे, कोणीही कोणाचा नाही. जो दुजेपणाचा आभास आहे तो तात्पुरता कारणपरत्वे आहे. त्यात सत्य नाही, तथ्य नाही. कारण नष्ट झाले की तो आभासही नष्ट होतो. एकटे असणे ही आपली अंतस व्यवस्था आहे. अंशात्मा सदा अस्पर्शित एकटा आहे. एकटेपण हा आपला स्वभाव आहे. संसार समाज आपले एकटेपण मिटविण्याचा प्रयास करतो. त्यासाठी गृहस्थाश्रम आहे. डोळे मिटा, प्रशांत बसा, मौन व्हा, न करोती साध्य करा. तत्क्षणी आपल्याला आपला स्वभाव, आपले एकटेपण जाणवेल. हे आनंददायी आहे. ह्याची दररोज सवय करा. त्या योगे आपली अंतस आत्मयात्रा आरंभ होईल. आत्मसाक्षात्काराचे, स्वस्वरूपावस्था प्राप्तीचे हे द्वार आहे. तथापि आपण आपल्या एकांत या स्वभावाविरुद्ध वर्तन करतो. म्हणून सदा दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. आपण कुटुंबात, समाजात राहून स्वभावानुसार एकटेपण साध्य करू शकतो. ध्यानाने हे साध्य होते. त्या योगे कैवल्य प्राप्त होते. हरि ओम.